परिवर्तनवादी साहित्याचे जनक, कामगाराचे मुक्तिदाते, ज्यांनी माणसातला माणूस जागृत केला, कामगार चळवळ, स्वातंत्र्य चळवळीसाठी आपली झुंजार लेखणी चालवली, आपल्या विचाराने साऱ्या जगावर वेगळी ओळख निर्माण करणारे साहित्य सम्राट लोकशाहीर डॉक्टर अण्णाभाऊ साठे यांच्या 106वी जयंती सोहळा मौजे दगडगाव, तालुका लोहा, जिल्हा नांदेड येथे उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला. उपस्थित मान्यवरांच्या हस्ते फोटोची पूजा करण्यात आली. ध्वजाची पूजा बळवंत पाटील ढवळे सरपंच यांच्या हस्ते करण्यात आली. तसेच ध्वजारोहण प्रकाश कामाजी नवरे सरपंच प्रतिनिधी यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. जयंती मंडळाच्या वतीने उपस्थित प्रमुख पाहुणे आणि गावातील प्रतिष्ठित नागरिकांचे आदर सत्कार करण्यात आले. यावेळी बळवंत पाटील ढवळे, बाबूराव पाटील मुदगुले, रतन उराडे, भाऊसाहेब ढवळे, सुदर्शन गोडबोले, खुशाल पाटील ढवळे, मारुती ढवळे, पंढरी ढवळे, लक्ष्मण ढवळे, बळी मुदगुले, तुकाराम पाटील ढवळे, माजी सरपंच, संभाजी ढवळे, रमेश उराडे, शंकरराव ढवळे, बजरंग पाटील ढवळे, मधुकर ससाने यांची उपस्थिती होती. किशन ननुरे, शेषराव मोरताटे, विठ्ठल ननुरे, ज्ञानोबा कांबळे, विठ्ठल ननुरे, पारवेकर, शिवाजी ननुरे, पिराजी ननुरे यांच्यासह समाजातील महिला भगिनी, आबालवृद्ध मोठ्या संख्येने उपस्थित होते. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी जयंती मंडळाचे अध्यक्ष अजय ननुरे, उपाध्यक्ष दत्ता भालेराव, सचिव बालाजी ननुरे, कोषाध्यक्ष हरिचंद्र ननुरे, संघटक सुदर्शन दासरवाड, सहसचिव रामा ननुरे, आनंदा कांबळे यांच्यासह अनेक युवकांनी परिश्रम घेतले. अन्यायाशी झुंज संघटनेचे संस्थापक अध्यक्ष शिवाजी गोडबोले, भैयासाहेब गोडबोले जवळेकर, आनंदा बोकारे, सोमेश्वरकर यांची देखील या ठिकाणी उपस्थिती होती. शाहीर गौतम पानपट्टे यांचा गीत गायनाचा कार्यक्रम झाल्यानंतर भव्य प्रमाणात अन्नदान करण्यात आले. आम्हाला त्या घंटा झाली.